कसं वाटलं तुम्हाला गिरनारची यात्रा करून? लय भारी वाटलं. देवाचं नाव घेऊन आम्ही चढलोय. आता बघू देवाला दर्शन आम्हाला देणार आणि व्यवस्थित आम्ही सुखरूप वर जाऊन खाली येणार. आणि विशेष म्हणजे घरी काहीच प्रॅक्टिस नाही. त्याप्रमाणे आपल्या नाशिकमध्ये सप्तशृंगी गडाचं शक्तिपीठ आहे, त्याचप्रमाणे गुजरातमधलं हे शक्तिपीठ आहे. इथं अंबे मातेचं हृदय, सतीचं हृदय इथं पडलेलं होतं. ये अंबे माता 51 शक्तिपीठों में से एक पीठ है जहाँ माता जी का उदर का भाग विराजमान है. हर हर महादेव. तर हा आहे शेवटचा टप्पा जिथं आपण दत्तात्रय महाराजांच्या पादुकाचं दर्शन करतो. तेच हे ठिकाण आपण पाहतोय. आश्रमापासून जसजसं पुढे जातो ना आपण तसतसा निसर्ग एकदम खुलत जातो आणि संपूर्ण गिरनारचं पसरलेलं जंगल आपल्याला दिसून येतं. त्या झाडाला बघा तुम्ही कॉईन्स कसे लावून ठेवलेले. आता हे कॉईन्स का लावलेले हे तर मला काही माहीत नाही. तुम्हाला जर माहीत असेल गिरनार पर्वताचा ट्रेक यात्रा तुम्ही ह्या मार्गाने केलेली असेल तर नक्की कमेंट करून सांगा हे कॉईन्स का लावलेले त्या झाडाला. गिरनार पर्वत हा काही ट्रेक नसून ते आहे एक आध्यात्मिक सर्वांग सुंदर यात्रा, आपल्या मनशांतीचा शोध घेण्याची यात्रा. मित्रांनो, आपण करत आहोत आज 31 जुलैची तारीख, आज गुरुवारचा दिवस आणि आपण करत आहोत गिरनारची पदयात्रा. गिरनारचा आध्यात्मिक पर्वत हा संपूर्ण पर्वताची यात्रा तुम्ही कशा रीतीने करू शकाल, महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यात असाल तर तुम्ही इथपर्यंत कशा रीतीने पोहोचाल, ह्या गिरनार पर्वताचं महत्त्व काय ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहे. तर संपूर्ण व्हिडिओ अवश्य बघा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, चॅनलवर नवीन असाल आणि माहितीपूर्ण व्हिडिओ वाटला पाहून तर नक्कीच सबस्क्राईब करा. हर हर महादेव. धन्यवाद. जय जय गुरुदेव दत्त. जय जय गुरुदेव दत्त. बरोबर 5:45 आपला घरून प्रवास सुरू झालेला आहे गिरनार पर्वताकडे. 6:15 आपण पोहोचलेलो आहे नाशिक रोड रेल्वे स्टेशनला. 12:110 जी ट्रेन पंचवटी एक्सप्रेस सकाळी निघते 7:10 ती ट्रेन पकडण्यासाठी आपल्याला जायचं आहे बांद्रा टर्मिनसला. परंतु पंचवटी एक्सप्रेस जाते दादरवरून CSTकडे. तर आपण आधी जाऊ आता दादरकडे. सकाळी 7:10 सुरू झालेला नाशिक रोड रेल्वे स्टेशनचा प्रवास आपला बरोबर 10:50 पोहोचला आहे दादर रेल्वे स्टेशनला. आता दादर रेल्वे स्टेशनवरून आपल्याला जायचं आहे बांद्राला. तर दादरवरूनच लोकल घेऊन 15 मिनिटांचा प्रवास करून आपण पोहोचू ते आता बांद्रा स्टेशनला. शेवटी पोहोचलो भो बांद्रा टर्मिनसला. सकाळपासून धावपळ करत करत फायनली 11:40 आपण पोहोचले होते बांद्रा टर्मिनसला. तर नमस्कार सर्व मित्रांचं, माझं नाव आहे जगदीश गायकवाड. आपण पाहत आहात माझं यूट्यूब चॅनल. दक्षिण भारताची व्हिडिओ सिरीज आपली संपलेली आहे आणि आता लगेचच मी आज तारीख आहे 30 जुलै आणि 30 जुलैला आपण निघालेलो आहे ते नॉर्थ इंडिया एक्सप्लोर करण्यासाठी. पण नॉर्थ इंडिया एक्सप्लोर करण्याच्या आधी आपण जाणार आहे ते दत्तगुरूंचं सर्वात मोठं गुजरातमधलं स्थान कोणतं तर ते आहे आपलं गिरनार पर्वत. आणि गिरनार पर्वतला जाण्यासाठी मी आलेलो आहे बांद्राला. बांद्रावरून ही रोजची डेलीची एक ट्रेन आहे 1:40 निघते आणि सकाळी 4 वाजता पोहोचते ती जुनागडला. आणि जुनागडवरून मग 5 किलोमीटरचं अंतर येते आहे आपल्या गिरनार पर्वताच्या तलहटीचं. तर अशा रीतीने आपण संपूर्ण प्रवास करणार आहे. कशा रीतीने गिरनार पर्वत आपण पाहू शकतात, कशा रीतीने गिरनार पर्वताचं दर्शन तुम्ही करू शकतात, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देतो. ट्रेन नंबर 19-217 19217 सौराष्ट्र जनता एक्सप्रेस दुपारी 1:40 निघते ही बांद्रा टर्मिनसवरून आणि सकाळी 4:40 पोहोचते ती जुनागड रेल्वे स्टेशनला.
या ट्रेनचं जर तिकीट आपण पाहिलं तर स्लीपरचं पडतं आपल्याला 445 रुपये, थर्ड ए सीचं पडतं 1195, सेकंड ए सीचं पडतं 1700 रुपये. तर आपला देखील प्रवास सुरू झालेला आहे आणि पोहोचू आपण जुनागडला. फायनली काल 1:40 सुरू झालेला आपला प्रवास आज पोचला आहे जुनागडला. माकडं नाही इथं मथुरेसारखे. तर बरोबर 4:40 आणि एकदम राईट टाईम ट्रेन राहिली. तर अशा ह्या आता आध्यात्मिक शहरामध्ये जुनागडमध्ये आपला प्रवेश झालेला आहे. तुम्ही महाराष्ट्रामधल्या कोणत्याही शहरात असा तर तुम्हाला पोहोचायचं आहे ते जुनागडपर्यंत. मग तुमची ट्रेनची कनेक्टिव्हिटी सुरतला तुम्ही चेक करा, अहमदाबादला चेक करा. कंटिन्यू येणाऱ्या ज्या ट्रेन्स आहेत ते अहमदाबाद, सुरत, राजकोट इथून असतात आणि त्या जुनागडवरूनच जातात. त्याच्यामुळे तुम्ही सर्वात आधी या जुनागडला आणि जुनागडवरून मग आता पुढचा प्रवास कसा करायचा इथून ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता मी जे आले होते नाशिकवरून मुंबईची जी बांद्रावरून ट्रेन चालती जी दुपारी 1:40 निघते आणि सकाळी 4:40 पोचती, त्याच ट्रेननी मी पोचलो आहे आता जुनागडला. आणि आता जुनागडवरूनच आपला पुढचा प्रवास हा सुरू होईल आपल्या पवित्र गिरनार पर्वताचा. जुनागड स्टेशन तसं छोटं आहे, 3च प्लॅटफॉर्म आहे इथं. प्लॅटफॉर्म 1, प्लॅटफॉर्म 2 आणि प्लॅटफॉर्म 3. आपली जी ट्रेन येते ती प्लॅटफॉर्म 2वर येते. म्हणजे जर तुम्हाला इथून पुढं सोमनाथ वेरावलला जायचं असेल तर तुम्हाला प्लॅटफॉर्म 2वर जावं लागेल. आता ह्या जुनागड जंक्शनच्याच बाहेर आपण पडतो आहे ना. आता पाहूया बाहेर काय ऑटो मिळती का बस मिळती. जुनागड जंक्शनच्या बाहेर जेव्हा आपण येतो ना तेव्हा बरेच सारे ऑटोज आपल्याला मिळतात. इथं शेअरिंगमध्ये बरेच जण जातात, परंतु शेअरिंगमध्ये जाण्यासाठी ते म्हणजे तयार होत नाही. जर कुणी नवीन पर्यटक पाहत दिसलं तर ते डायरेक्ट म्हणतात प्रायव्हेट जावं लागेल, सेपरेट जावं लागेल. तर असं न करता आपण पाहूया एखादी गाडी भरल्यावर मग जाऊ आपण इथून. छान असं गिरनार पर्वताचं दृश्य आपण पाहतोय. एकदम ढग उतरून आलेले गिरनार पर्वताला. रेल्वे स्टेशनवर उतरून आपण 30 रुपयाची ऑटो करून येतो ते तलहटीजवळ. आणि तलहटीजवळ राहण्याची व्यवस्था काय होती तर बऱ्याच साऱ्या धर्मशाळा तुम्हाला दिसतात. तर आता इथं जे आहे ना हे प्रवेशद्वार आहे गिरनार पर्वताचं आणि तिथलीच एक धर्मशाळा मी आता इथं घेतलेली आहे. तर काही अशा प्रकारची धर्मशाळा ही श्री मधुसूदन गौशाला आणि ही बरोबर आपण जिथून सुरुवात करतो ना चढण्यासाठी तिथंच आहे. आणि त्याच धर्मशाळेमधला हा एक मोठा हॉल मला मिळालेला आहे. आता सध्या गिरनार पर्वतावर गर्दी कमी आहे त्याच्यामुळं हा हॉल काही भरलेला नाही. आणि असे बेड्स राहतात इथं. हा बेड आणि पंखा आणि कॉमन टॉयलेट बाथरूम असा राहतं इथं. तर अशा रीतीने आणि जर तुम्ही फॅमिली जरी घेऊन आलात तरी तुम्हाला एकदम स्वस्तात आणि चांगल्या दरामध्ये धर्मशाळेमध्ये चांगले रूम्स तुम्हाला मिळू शकतात. AC, नॉन AC दोन्ही रूम अवेलेबल असतात. डॉर्मेटरी देखील अवेलेबल असतात. फक्त तुम्ही कोणत्या सीझनमध्ये येतात त्यावर त्याचा रेट हा डिपेंड असतो. आता ह्या धर्मशाळेत ह्या हॉलमध्ये मला जी व्यवस्था मिळालेली हे 300 रुपये प्रति व्यक्ती. आणि जर तुमची व्यक्तींची संख्या जास्त असेल तर तुम्हाला एक सेपरेट रूम दिला जातो. आणि 5 जण जर असतील तर 1000 रुपयामध्ये तुम्हाला आरामशीर इथं मिळू शकतं. तर ही झाली गिरनार पर्वताच्या ठिकाणी राहण्याची काय व्यवस्था होऊ शकते याबाबत. आता राहण्याची व्यवस्था झालेली आहे. सकाळचे 6:30 वाजलेले आणि आपण आता सुरू करणार आहोत गिरनार पर्वताची यात्रा. एक आध्यात्मिक यात्रा. संपूर्ण माहिती मी तुम्हाला आता गिरनार पर्वताची सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ मोठा जरी झाला तरी चालेल तरी संपूर्ण माहिती मी तुम्हाला देईन. संपूर्ण व्हिडिओ अवश्य बघा. जय जय गुरुदेव दत्त. आता हे बघा हे जे गेट आहे इथूनच आपला हा ट्रेक चालू होतो आपला गिरनार पर्वताचा. हे गेट लावून घेऊ आता मी तुम्हाला दाखवतो पुढचं. हे बघा हे बाहेर आल्यानंतर जे आपण पाहतो ना ही एंट्री होती इथं हा चेक पॉईंट आहे. इथं पूर्ण आपल्या बॅग्स वगैरे चेक केल्या जातात. पाण्याच्या बॉटल्स वगैरे प्लॅस्टिकच्या असतील तर त्या काढल्या जातात आणि मग तुमचा ट्रेक इथून स्टार्ट होतो तो गिरनार पर्वताचा. गिरनार पर्वताचा यात्रा चालू करण्याच्या आधी
हे हनुमानजीचं मंदिर आपल्याला लागतं. हनुमानजीचं दर्शन घ्यायचं आणि पहिल्या पायरीजवळ आपण म्हणायचं का हे देवा हनुमान देवता मला शक्ती दे. ह्या संपूर्ण गिरनार पर्वताच्या 10,000 पायऱ्या चढण्यासाठी आपण देखील प्रार्थना करू आणि सुरुवात करू. ओम नमः शिवाय. बरोबर 6:37 आपण आता वर जाण्यास सुरुवात केलेली आहे. हा संपूर्ण आपल्याला जंगलाचा भाग दिसतोय. गिरनारचं जंगल आणि फार महत्त्व आहे जंगलाचं. ते जडीबुटीयुक्त फार जबरदस्त जंगल आहे ते. आता हे हनुमानजीचं दर्शन करून आपण पुढं आल्यावर आपल्याला श्री दत्त मंदिर लागतं. महाकाली मातेचं दर्शन घेऊन दत्त मंदिराचं दर्शन घेऊन आपण पुढे जाण्यास सुरुवात करतो. आणि आजचा दिवस देखील फार छान राहिलेला आहे. आजचा दिवस देखील गुरुवारचा दिवस आणि गुरुवारच्या दिवशी माझी ही परिक्रमा गिरनार पर्वताचा ट्रेक हा होतो आहे. त्याच्याबद्दल फार आनंद वाटतो आहे. आणि शक्यतो मी तर म्हणतो अनवाणी केलेली यात्रा ही फार चांगली आहे. कारण की गिरनार पर्वताच्या ज्या पायऱ्या आहे ना त्यांचं महत्त्व इतकं आहे का ह्या 10,000 पायऱ्या ह्या कोणी बांधल्या, ह्या कशा निर्माण झाल्या हे देखील आजही रहस्य आहे. त्याच्यामुळं ह्या पायऱ्यांचा स्पर्श आपल्या पायांना होऊन जेव्हा आपण वरपर्यंत जातो ती एक वेगळी अनुभूती आपल्याला येते. त्यामुळे मी देखील अनवाणीत चाललेलो आहे आता. पर्यंत येता येता आपलीच दमछाक होती. आणि हे बघा हे सिलेंडरची पूर्ण भरलेली टाकी घेऊन वर जातात यार. सलाम खरंच यांना. आणि वर आल्यानंतर आपल्याला तलहटीचं काही चित्र दिसून येतं. आज वातावरण देखील एकदम मस्त आहे. हे बघा मी झूम करून दाखवतो तुम्हाला. सुरुवात करून आपल्याला बराच वेळ झाला आणि 1 तासाच्या अंतरानंतर जवळपास 2,000 पायऱ्या आपण चढून आता वर आलेले. आणि आज आपल्याला आपले महाराष्ट्रातले आपले बंधू भेटलेले, नरपत भाऊ भेटलेले, ते देखील गिरनारची यात्रा करत आहे. कसं वाटतं भाऊ तुम्हाला यात्रा करून? बरं वाटतं एकदम. त्यांना थोडा थकवा जाणवतोय कारण की काल हे बघा हे आपले सागर भाऊ, नमस्कार भाऊ, हे आपले भाऊ विशाल भाऊ आणि हा वहिनी आणि सागर भाऊ आणि विशाल भाऊ. काय झालं काल हे इथपर्यंत आले होते, 2,500 पायऱ्या चढले. परंतु काय प्रॉब्लेम झाला, त्यांनी सुरुवात 5 वाजता केली होती आणि चढता थोडा वेळ झाला आणि त्यांना सांगितलं का आता मंदिर तर बंद होईल आणि तुम्ही काय करता. मग ते 2,500 पायऱ्या चढून परत खाली आले. म्हणजे कालच त्यांचा 5,000 पायऱ्यांचा टप्पा झाला आणि आज पुन्हा 10,000. म्हणजे खरोखर ते एकदम विशेष गोष्ट वाटते. पण इट्स ओके. भगवंताची इच्छा असेल का तुम्ही अर्ध्यावऱ्यानं आता परत उद्या गुरुवारचं दर्शन माझं तुम्ही घ्या. तर आपले महाराष्ट्रातले बंधू जेव्हा भेटतात तेव्हा आनंद वाटतं आतापर्यंत. आणि महत्त्वाचं म्हणजे काहीच प्रॅक्टिस नाही, काहीच नाही, तरीसुद्धा ते इथपर्यंत आले. कसं वाटतं तुम्हाला? मनामध्ये एकदा निर्धार होता की आपल्याला वर ह्याच्यातच जायचंय, चालतच जायचंय, रोपे तर बंदच आहे. म्हणून देवाच्या ह्यानी आमचं देवाचं नाव घेतलं आणि आम्ही चालू केलंय. काय आमचं हे नाही, प्रॅक्टिस नाही, काय नाही. पण माझी मिसेस म्हटली की आपल्याला जायचंय, त्यामुळे देवाचं नाव घेऊन आम्ही चढलोय. आता बघू देवाला दर्शन आम्हाला देणार आणि व्यवस्थित आम्ही सुखरूप वर जाऊन खाली येणार. आणि विशेष म्हणजे घरी काहीच प्रॅक्टिस नाही. आणि वहिनींचं मला विशेष वाटतं. वहिनी तुमचा काय अनुभव आहे? काय नाही, श्रद्धा फक्त. हर हर महादेव. आणि होईल तर तत्र आपल्या गुरुशिखराचं दर्शन होईल, पादुकांचं दर्शन होईल आणि जो दत्तात्रय गुरु ज्यांना बोलवतात त्यांचंच दर्शन आपलं यशस्वीरित्या होतं. तर जाऊया पुढं, सुरू आहे आपली पदयात्रा. जय जय गुरुदेव दत्त. कैसा लग रहा है आपको सबको? कितने बजे स्टार्ट किया था आपने? हमने स्टार्ट किया था 6 बजे. आप सबका पहली बार है? यस. चलो मेरा भी पहली बार है. जय जय गुरुदेव दत्त. हर हर हर. गिरनार पर्वताची ही यात्रा करताना आपल्याला साधारणतः 10,000 पायऱ्या चढून गुरुशिखरापर्यंत जावं लागतं. सर्व यात्रेकरू सहसा सूर्योदयापूर्वीच ही यात्रा सुरू करतात, जेणेकरून दुपारच्या आत
त्यांचं गुरु शिखरापर्यंत दर्शन चांगलं. गिरनार पर्वताचा ट्रेक करत असताना पाण्याची काय व्यवस्था आहे तर आता तुम्ही पाहिलं जागोजागी पाण्याचे जार भरून ठेवलेले असतात आणि त्याचप्रमाणे काही ठिकाणी टँक देखील राहतात. त्याच्यामुळं पाण्याची बॉटल फक्त पाण्याची बॉटल जर घेऊन येत असाल तर प्लॅस्टिकची बॉटल खालीच जमा होती. तुमच्याकडं थर्मस वगैरे असेल तर चालेल, स्टीलची बॉटल असेल तर चालेल, पण प्लॅस्टिकची बॉटल वर पूर्णपणे बंद आहे. कारण की गिरनार पर्वताचा ट्रेक करताना संपूर्ण प्लॅस्टिक मुक्त वातावरण इथं दिसून येतं आणि खरोखर कोणताही ट्रेक असो प्लॅस्टिक मुक्त निसर्ग हा आपण ठेवलाच पाहिजे. आणि आता जवळपास 2000 पायऱ्या चढून आपण आता वरती येतो तेव्हा एकदम छान असं दृश्य आपल्याला दिसून येतं आणि अजून बराचसा वरती जायचं आहे आपल्याला. ओके, तर जोडीला आहे आपला सागर भाऊ आता आणि चालूया हळूहळू वरती आपण. जसजसं आपण वर जाऊ तसतसं आपल्याला खाण्याचे स्टॉल्स हे प्रत्येक टप्प्यावर हे मिळतच असतात. चहा नाश्त्याची दुकानं ही जागोजागी उपलब्ध असतात. फळं, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ज्युसेस हे आपल्याला ऑन द वे मिळतच असतात. बहुत अच्छा लग रहा है भोलेनाथ के यहाँ से. अरे बहुत अच्छा लगा, बोलेगा इतना अच्छा लगा हमारे को, बहुत सुंदर लगा, बहुत सुंदर लगा. हर हर महादेव, हर हर महादेव. मधला हा ट्रेक तुम्ही पाहताय जुलै महिन्यातली ही गिरनारची यात्रा आपली सुरू आहे आणि जुलै महिन्यातल्या पावसामुळं संपूर्ण गिरनार पर्वतावर धुक्याची चादर पसरलेली आपण बघू शकतो. या पर्वतातून ट्रेक करत असताना हे बघा आपल्याला इथं असं लिहिलेलं दिसतं, आढळतंय. हे जे आहे ना कोरलेलं, याच्यावरूनच आपल्याला हा संपूर्ण इतिहास आपल्याला मंदिराचा कळतो आणि या पायऱ्यांचा जे रहस्य आहे का कशा रीतीने ह्या पायऱ्या बांधलेल्या आहे याचा सुद्धा आपल्याला उलगडतं. पण पावसाळ्यात अनुभवायचं गिरनारची यात्रा ही काही औरच आहे. आता हाच गिरनार पर्वताची यात्रा आपण जर उन्हाळ्यात करत असतो तर घामाच्या धारांनी अंग ओलं झालं असतं, परंतु पावसाळ्यामध्ये गिरनारची यात्रा ही काही औरच आहे. खरोखर हा अनुभव काही विलक्षण, काही वेगळाच आहे. गिरनार पर्वताचा पावसाळ्यातील ट्रेक हा एक वेगळाच रोमांचक आणि आध्यात्मिक अनुभव असतो. पावसाळ्यात गिरनार हिरवागार होतो, ढग पर्वताच्या कड्यांना स्पर्श करतात. गिरनार पर्वतावर आपण जसजसं वरती येतो ना तसतसं त्याचं रहस्य म्हणजे तिथं असणाऱ्या गुफा. आता ही पहिली गुफा आपल्याला दिसते इथं, हे बघा एकदम म्हणजे पूर्ण. आता हा ॲक्च्युली हा ट्रेकिंगचा मार्ग आहे असा वरतून आणि त्याच्यात असं हे पूर्ण एक गुफा ही बनलेली आणि त्याच्यामध्ये पाहून तुम्ही नैसर्गिकरित्या बनलेले हे खळगे देखील आपल्याला दिसून येत आहे. गिरनारची यात्रा करत असताना आपल्याला अनेक गुफा आपल्याला दिसून येतात आणि फार पुरातन अशा गुफा ह्या ज्या बघा ही. आता ही मध्ये जाणारी सुद्धा एक गुफा आपण पाहतो इथं. बरंच अंतर वर चालून आल्यानंतर अशा प्रवेशद्वारातून आपण आता वरती येतोय आणि इथं देखील पाण्याची व्यवस्था आहे. त्याच्यामुळं जास्त पाण्याचं ओझं घेऊन वरपर्यंत येऊ नका, कारण की जागोजागी पाणी आपल्याला मिळतंय. आपण जेव्हा गिरनारला येतो तेव्हा आपल्या गुरु दत्तात्रय आणि गोरक्षनाथ बरोबरच हे नेमिनाथ भगवानांचं देखील मंदिर इथं आहे. आत्ताशी कुठं जैन मंदिरानंतर आपल्याला थोडंसं सपाट पायवाट लागती आणि हे जैन मंदिरांचा समूह आपण आता इथं पाहतोय. जैन धर्मातील ही मोक्षभूमी मानली जाते. येथे 22वे तीर्थंकर भगवान नेमिनाथ यांनी दीक्षा घेऊन तपस्या केली व मोक्ष प्राप्त केला असे मानले जाते. त्यामुळे हे जैनांसाठी अत्यंत पवित्र व महत्त्वाचे तीर्थस्थान आहे. नेमिनाथ मंदिर हे मुख्य मंदिर आहे, हे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे मंदिर आहे. नंतर येतं ते मल्लीनाथ टोंक मंदिर जे भगवान मल्लीनाथ यांना समर्पित आहे आणि तिसरं मंदिर आहे ते पार्श्वनाथ टोंक मंदिर. आणि ह्या मंदिरांचंच दर्शन घेऊन आपली पुढं वाटचाल सुरू होते ती अंबिका देवी मंदिराकडे.
फारच धुक्याचं वातावरण झालंय. जसं वर जाऊतच तसं थोडा रिमझिम पाऊस देखील आता इथे लागला आहे आपल्याला. आणि मध्ये ना तुम्हाला लागलं तर स्टॉल्स पण बरेच सारे अवेलेबल आहे. वरती आल्यावर इथं आनंद गुफा नावाचा बोर्ड आपल्याला इथं दिसतो आणि सेवा दल आश्रम देखील इकडे आहे. म्हणजे जर रात्रीचा वरती आलो आणि काही राहण्याची व्यवस्था पाहिजे असेल तर तुम्ही या आश्रमामध्ये देखील जाऊ शकता वरती तुम्ही. कारण की बरेच जण आहे का जे रात्री सुद्धा हा ट्रेक करता, परंतु रात्री ट्रेक सुरू करण्याच्या आधी मंदिराची ओपनिंग वेळ आणि बंद होण्याची वेळ नक्कीच चेक करा जेव्हा खालून निघाल तेव्हा. तर आश्रमापासूनच आपण जेव्हा पुढे येतो तेव्हा हे गोमुखी गंगा आपल्याला दिसून येते. तर गोमुखी गंगा मंदिराजवळ असा हा मंदिरांचा समूह आहे. गणपती भोलेनाथ महादेवाचं दर्शन आपण इथं करतो आणि ही समोर आपण पाहतो ती गोमुखी गंगा. गोमुखी गंगा म्हणजे गिरनार पर्वतावर चढताना लागणारं एक पवित्र कुंड आहे. येथे गायच्या मुखासारखी शिल्पाकृती आहे आणि त्यातून अखंड गोड पाण्यासारखं झऱ्यासारखं पाणी वाहतं. आपण जेव्हा इथून जाल तर इथलं पाणी हे नक्कीच आपल्याबरोबर घ्या. येथे यात्रेकरू थांबून स्नान देखील करतात, पायऱ्यांचा थकवा घालवतात आणि पुढच्या चढाईसाठी ताजेतवाने होतात. तर गोमुखी गंगेचं दर्शन करून जेव्हा आपण वर जायला लागतो तेव्हा तिथून जवळपास 850 पायऱ्या आहे जे आंबे मातेच्या मंदिरापर्यंत आपल्याला घेऊन जातात. गोमुखी गंगाचं दर्शन जेव्हा करायला गेलो मी तेव्हा तिथं अनुभव असा मला का मंदिरात जेव्हा दर्शन करून जेव्हा मी बाहेर पडत होतो तर ते गुरुजींनी मला विचारलं का चहा घेणार का. तर मी थकलेलो होतो. म्हटलं हो सर गुरुजी चालेल मी घेईल थोडा. मग गुरुजींनी चहा वगैरे दिला, चिक्की वगैरे खाल्ली मी तिथं. आणि मग गुरुजींना मी विचारलं तिथं का थोडं तुम्ही गोमुखी गंगेविषयी मला माहिती देतात का. तर ते बोलले का नाही मी इंटरव्ह्यू वगैरे काहीच देत नाही, कारण की न्यूजवाले दाखवता एक आणि करता एक, त्याच्यामुळे मी काय म्हटलं ठीक आहे गुरुजी काही प्रॉब्लेम नाही. तर असा अनुभव मला आला ना आता चाललो आहे आपण पुढं. तर आपण आता गोमुखी गंगेचं दर्शन करून चाललोच वरती. तर आपले महाराष्ट्रातले हे बघा हे दौंडमधले काका आणि आजी मला भेटल्या. कसं वाटलं तुम्हाला गिरनारची यात्रा करून. लय भारी वाटलं. किती वाजता सुरुवात केली होती सकाळी. 1 वाजता. रात्री 1 वाजता केली होती. बापरे, म्हणजे खरंच पहा यार यांच्याकडून आपण घेऊ शकतो. आपण तरुण मुलं दमून जातो, परंतु बाबा आणि आजी एवढा वर जाऊन थकलेले सुद्धा दिसत नाही. त्यांचे चेहरे पहा किती टवटवीत दिसून राहिले. बाबा तुमचा काय अनुभव आहे. काय नाही आम्हाला पद्धतशीर वाटलं, सगळं चांगलं आहे, लय मस्त वाटलं. दर्शन एकदम छान झालं. लय छान, एकच नंबर मध्ये झालं. ओके ओके ओके. जय गिरनारी जय गिरनारी. ठीक आहे चालेल. तर आता मी ज्या आईबाबांची मुलाखत घेतली तिथून ज्या पायऱ्या लागतात ना त्या एकदम सरळ आणि स्टीप पायऱ्या लागतात. आणि झालं काय माहिती आहे का तिथं ॲक्च्युली त्यांच्याशी बोलताना मी माझी काठी तिथं ठेवली होती, तर ती काठी कोणतरी घेऊन गेला तिथून. म्हटलं जाऊ द्या, भगवंताची इच्छा असेल का बिना काठीने चढतो, तुला काय काठीची गरज. तर चाललो आता वरती. फायनली आपला गोमुख गंगानंतरचा दुसरा टप्पा जे पवित्र क्षेत्र आहे आंबे मातेचं मंदिर. आणि आंबे मातेच्या मंदिरापर्यंतच तो जे रोपवे ना तो इथपर्यंतच येतो. रोपवेचं स्टँड पण मी तुम्हाला दाखवतो. हे बघा जेव्हा तुम्ही रोपवेने येता ना, आता तर सध्या रोपवे बंद आहे कारण की वातावरण पहा तुम्ही कसं झालेलं आहे इथलं. जेव्हा रोपवेने येता तेव्हा तुम्ही इथं उतरतात आणि इथं उतरून मग तुमचा ट्रेक आहे ना इथून चालू होतो आंबे मातेच्या मंदिरापासून. आपण सकाळी 6:40ला सुरुवात केली होती ना, आता बरोबर 9:10 झालेले. 9 वाजता आपण पोहोचलेलो आहे आंबे मातेच्या मंदिराजवळ. ज्याप्रमाणे आपल्या नाशिकमध्ये सप्तशृंगी गडाचं शक्तिपीठ आहे त्याचप्रमाणे गुजरातमधलं हे शक्तिपीठ आहे. इथं आंबे मातेचं हृदय, सतीचं हृदय इथं पडलेलं होतं. आणि अशाच आंबे मातेच्या दर्शना आपण करू आता आणि मग वरचा प्रवास अजून पुढं करू.
तर गिरनार पर्वतावरील प्रसिद्ध अंबे मातेच्या मंदिरात आपण आलेलो आहे। तर आपण आता इथल्या गुरुजींकडून थोड़ी माहिती जाणून घेऊ। तो गुरुजी मुझे थोड़ी जानकारी दीजिए अंबे माते की इस मंदिर के बारे में। ये मंदिर है, ये जूनागढ़ गांव पे गिरनार क्षेत्र में अंबे माता का मंदिर है। ये अंबे माता 51 शक्तिपीठों में से एक पीठ है। यहाँ माता जी का उदर का भाग विराजमान है और यहाँ अंबे माता के नाम से प्रसिद्ध है। ये मंदिर गांव से भवनाथ क्षेत्र में आने के बाद 5,500 पेड़ियों चढ़ने के बाद यहाँ माता जी का मंदिर आता है। यहाँ से आगे 2000 पेड़ी पे दत्त शिखर है। जय माता जी। जय माता दी। धन्यवाद गुरुजी। तर मंदिरातून बाहेर पडून आपण जेव्हा जातो पुढं तर गिरनारची पोलीस चौकी देखील इथे आपल्याला दिसून येते आणि बरेच सारे नाश्त्याची दुकानं आपल्याला दिसून येतात। आता काय होणार इथून आपल्याला आता परत खाली जायचं आहे। खाली जाऊन पुन्हा वर जायचं आहे। आता ते मला त्या गुरुजींनी सांगितलं पण माझ्या लक्षात नाही। आता बघूया काय काय जसा मार्ग येईल तसा आपण जाऊया पुढं। खाली जेव्हा आपण येतो इथं तेव्हा हा हेलिपॅडचा एरिया आपल्याला दिसून येतो। इथं थांबण्याची बसण्याची देखील सुविधा आहे, नाश्त्याची देखील सुविधा आहे। अंबे मातेचं मंदिर वरती आहे। आता वरती नाही जायचं आहे आपल्याला, आता इथून खाली जायचं आहे आपल्याला आणि पुन्हा वर जायचं आहे। आणि आखरी दुकानच्याच पुढं आता आपण जातोय ते गुरु गोरक्षनाथ मंदिरामध्ये। आपण थोडं उतरून येतो, मग पुन्हा चढतो, पुन्हा थोडं उतरतो आणि मग स्टीप चढाई आहे एकदम हे गुरु गोरक्षनाथ मंदिराकडे जाणारी। आणि शिखर पूर्ण नीट दिसून येत नाही कारण की वातावरण तुम्ही पहा, आज 31 जुलैची तारीख आहे आणि इथं आहे श्री गुरु गोरखनाथ की अखंड धुनी। तर घेऊ आपण दर्शन अखंड धुनीचं इथं। आता ह्या गुरु गोरखनाथच्या चरण पादुकाचं जे मंदिर आहे छोटं, तिथून पुन्हा आपल्याला आता खाली जायचं आहे उतरून। फायनली उतरत आपण येतो ह्या प्रवेशद्वाराजवळ श्री गुरुदत्त द्वार, श्री गुरु दत्तात्रेय चरण पादुका। मग आता चरण पादुकांचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला पुन्हा वर जायचं आहे आणि पादुकांचं दर्शन घेऊन पुन्हा आपल्याला इथून खाली जायचं आहे। तर आधी पादुकांचं दर्शन घेऊ आपण आणि मग जाऊ। बऱ्याच भाविकांची दमछाक याच गोष्टीमुळे होती। सगळ्यांना वाटतं का वर चढून फक्त जायचं आहे, परंतु गिरनार पर्वताची यात्रा अशी का जेव्हा तुम्ही स्वतः कराल तेव्हाच कळेल। खाली उतरणं, वर चढणं, पुन्हा खाली उतरणं, पुन्हा वर चढणं हेच चालू राहतं। आणि आता हा दत्तात्रेय पादुकांचा दर्शन घेण्याचा शेवटचा टप्पा जाऊया। आता थोडंच राहिले एकदम। आपण काय करू आता इथून पाणी पिऊ। हे वरती सुद्धा अशी पाण्याची व्यवस्था आहे, जागोजागी पाण्याची व्यवस्था इथं ही केलेली असते। शेवटचा टप्पा आहे आपला आता गिरनार पर्वताकडे जाण्याचा।
परंतु वाईट एका गोष्टीचं वाटतं का लोक हे बघा आपले चप्पल बूट रेनकोट प्लॅस्टिकचं इथंच कचरा करतात. ॲक्च्युली हे गुरु शिखराचा पाया आहे आणि आपण काय देतोय मग दत्तात्रयाच्या चरण पादुकांचं दर्शन करायला जातो आणि आपल्या पादुका तिथं सोडून चालतो. हे फार चुकीचं आहे. तर फायनली बरोबर 10 वाजता आपण पोहोचलेलो आहे आपल्या गिरनार पर्वताचा शेवटचा पॉईंट जिथं आपण चरण पादुकांचं दर्शन घेणार आहे. सकाळी 6:40ला आपण सुरुवात केली होती आणि 3 तासात आपण इथं पोहोचलो. आता इथं मी कॅमेरा माझा बंद करतो आणि वरती काय पाहिलं कसं दर्शन झालं ते तुम्हाला खाली उतरून सांगतो. जाऊया दर्शन घेऊया. जय गिरनारी. तर हा आहे शेवटचा टप्पा आपल्या गुरुशिखराच्या जिथं आपण दत्तात्रय महाराजांच्या पादुकाचं दर्शन करतो. तेच हे ठिकाण आपण पाहतोय समोर. मध्ये मोबाईल वगैरे काहीच अलाउड नाही. मधलं दर्शन एकदम छान झालं माझं. काहीच गर्दी नव्हती आणि पादुकांचं एकदम स्पष्ट दर्शन झालं. एकदम मस्त पादुका दिसतात. कारण की कधी कधी काय होतं आपण एकदम गर्दीत येतो तेव्हा पादुका आपल्याला नीट दिसत नाही आणि खरोखर दगडामध्ये पादुकांचं दर्शन होतं आहे आपल्याला दत्तात्रयांचं. जिथं त्यांनी 12,000 वर्ष की 16,000 वर्ष तपश्चर्या केली होती तेच हे ठिकाण आणि हेच पूर्ण शिखर आपण पाहतोय. संपूर्ण दत्तात्रय भगवंताचं हे शिखर आणि ह्या ठिकाणी येऊन खरोखर एक आध्यात्मिक वास आपल्याला जाणवतो. एक शांतता, एक मनामध्ये आपण जे विचार आहे ते शांत होतात. मी थोडा वेळ तिथं थांबलो देखील. 5-1 मिनटं तिथं ध्यानधारणा देखील केली आणि तिथं मध्ये बसायला जागा नाही परंतु बाहेरच एक दगड होता त्या दगडावरच बसलो. हा जेव्हा आपण ट्रेक करतो ना मित्रांनो गिरनारचा ट्रेक तेव्हा आंबे मातेपर्यंत आपल्याला सरळ 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 चढत यावं लागतं. आंबे मातेपासून आपल्याला पुन्हा खाली जावं लागतं. खाली जाऊन आपल्याला गुरु गोरक्षनाथांचं दर्शन होतं आणि तिथून पुन्हा खाली जाऊन पुन्हा सरळ 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 वर चढत जेव्हा आपण इथे येतो ना पण जेव्हा आपण इथलं दर्शन घेतो ना तेव्हा आपली इथली सगळी थकावट ही दूर होऊन जाते. एकदम फ्रेश होतं. मनातले विचार दूर होतात. पण इथे येऊन तुम्ही नक्की थोडा वेळ ध्यानधारणा करा. थोडा वेळ ओंकार साधना करा. खूप छान तुम्हाला वाटेल. आता इथून आपण पुन्हा खाली जाऊ आणि एक आश्रम आहे तिथं लंगर सेवा देखील चालते ते देखील आपण पाहू. जाऊया. जय गिरनारी. हा चलिए. तर आता दर्शन करून जेव्हा आपण येतो तेव्हा पुन्हा या गेटपासून आपल्याला आता इथं खाली जायचं आहे प्रसाद घेण्यासाठी. थोडं अंतर चालून आल्यानंतर लगेच आपल्याला श्री गुरु दत्तात्रय संस्थांचं हा मठ आपल्याला इथं दिसून येतो आणि मग इथंच सर्वजण इथं भोजन करतात. आपण देखील ह्या भोजन प्रसादाचा आनंद घेऊया. परंतु काय मित्रांनो इथं भोजन करताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची. आता तुम्ही म्हणाल का आम्हाला हा ज्ञान देतोय परंतु जेव्हा आपण इथं येतो ना तेव्हा आपल्याला त्या अन्नाची किंमत समजते का एवढं वर आणायचं पुन्हा खाली न्यायचं पुन्हा इथं ते बनवायचं. त्याच्यामुळं जेवढं काय आपण ताटात घेऊ तेवढं अन्न आपण ते पूर्ण ग्रहणच केलं पाहिजे. एक कणसुद्धा आपल्या तांदळाचा किंवा पोळीचा हा वाया नाही गेला पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवूनच आपण हा प्रसाद ग्रहण केला पाहिजे. असं नाही का घ्यायचं आणि हे करायचं. तर इथून आपण आता पाहूया आणि प्रसाद आपला ग्रहण करूया. तर गुरु दत्तात्रय संस्थानामार्फत जे जेवण राहतं जो प्रसाद राहतो तो ग्रहण केलेला आपण कढी भात आणि मस्त रवा त्याचा प्रसाद आपण ग्रहण केला. परंतु प्रसाद ग्रहण करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची का जे खातो आपण जेवढं अन्न घेतो जेवढं खायचं आपल्याला तेवढंच घ्यायचं. कारण की जास्त अन्न वाया गेलं नाही पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे तो आपल्याला जर इथं गुरु दत्तात्रय संस्थांमध्ये येऊन सेवा करायची असेल तर ती सेवा देखील आपण करू शकतो. कारण की कसं आहे काही जणांना येऊन सेवा करायची असते. आता मी तिथं जे आम्हाला अन्नदान करत होते जे वाढून देत होते त्यांना विचारलं का तुमची सेवा कशी. म्हणे आम्ही 11 दिवसासाठी आलो आहे. ते ॲक्च्युली आपले जळगावचेच एक भाऊ होते. ते म्हणे जर तुम्हाला करायचे असेल तर त्यांनी
त्यांनी मला एक नंबर दिलेला आहे, त्या नंबरशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही इथं येऊ शकतात आणि 11 दिवस, आणि तुम्ही नंबरशी कॉन्टॅक्ट न करता डायरेक्ट जरी आले आणि तुम्ही जर 11 दिवस सेवा करायची असेल तर तुमची सर्व काही व्यवस्था इथं होऊन जाईल आणि तुम्ही इथं सेवा करू शकतात. तर बघल जर कधी मनात आलं तर आपण देखील ही सेवा करू. आणि अशा रीतीने आता प्रसाद ग्रहण करून आपण चाललो आहे पुन्हा गुरु शिखराकडे आणि तिथून मग आंबे मातेपासून पुन्हा खाली आपल्या तलहटीकडे. जय गिरनारी. तर जवळपास 11:30 वाजता आपण आता गुरु शिखरापर्यंत पोहोचलेलो आहे. आता गुरु शिखरापासून काही नाही, आता आंबे मातेपासून मग पुन्हा सरळ पायऱ्यांचाच पूर्ण हा उतार आहे. आणि जवळपास 7ला चढायला सुरुवात केली, 10:30ला मी वर होतो, नाही 10 वाजता वर होतो, म्हणजे 3 तासात वर गेलो. आपण येताना ह्या मार्गाने आलो होतो आणि जाताना आपण आता ह्या मार्गाने जाणार आहे, जो हा आनंद गुफा सेवादल आश्रमाचा मार्ग आहे. त्या मार्गाने ॲक्च्युली मला त्या बाबांनी सांगितलं का जर तुम्ही एकटे असाल तर 2-3 जण बरोबर घेऊन तेव्हाच जा, कारण की हा संपूर्ण जंगलातून जाणारा मार्ग आहे. तर पाहूया पुढं भेटतीलच, मला तरी वाटतंय भेटतील पुढं, मग आपण त्यांच्याबरोबरच पुढे जाऊ. आणि शक्यता जर रात्र असेल तर रात्री या मार्गाने जाणं हे टाळावं, कारण की संपूर्ण हा जंगलातून जाणारा मार्ग आहे गिरनार पर्वताच्या पदयात्रेमधला. तर आता ह्याच मार्गाने आपण पुढे जाऊया, पाहूया कोणी भेटलं जोडीला तर मग त्यांच्याबरोबरच आपण आपली यात्रा पुढं कंटिन्यू करूया. आणि ह्या यात्रेत काय काय पुढं दिसेल, काय काय लागेल हे संपूर्ण मी दाखवतो. तर शेवटपर्यंत जोपर्यंत मी तलहटीला आपल्या धर्मशाळेत पोहोचत नाही तोपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, कंटिन्यू बघा. आणि ह्या मार्गाने जाण्याचा एक फायदा असा देखील आहे का ह्या मार्गाने गर्दी ही फार कमी लागती, कारण की जो पायऱ्यांचा मार्ग आहे तिथं फार गर्दी लागती. टेप ऐकत ब्ल्यूटूथ लावत लोक जात राहतात, परंतु ह्या मार्गाने जाणारे वर्दळ मात्र कमी राहती. ये नीचे से आने वाला है ना? हाँ, जूनी सीढ़ी यही है ना? तो अभी लगभग ये कितना किलोमीटर का होगा नीचे तक? 3-4 7-8 किलोमीटर होगा. आपने कितने बजे स्टार्ट किया था? 8:30. मतलब जल्दी पहुंच गए आप. ओके. जय गिरनारी. तर येतात पण मोजकेच लोक येतात, तर हा मार्ग देखील तुम्ही निवडू शकतात. पण शक्यतो येताना पायऱ्याने या आणि जाताना जर दिवस असेल बरोबर कुणी असेल तेव्हाच या मार्गाने जा. पुढं पहिल्यांदा आपण पाहत होते आनंद गुफा, आणि पाणी वगैरे देखील इथून भरू शकतो आपण. आणि काही मित्र आता पुढे भेटलेले आपल्याला, आपण कंटिन्यू करू त्यांच्याबरोबरच. पहा किती छोटं आहे ते. आणि हे आपले मित्र भेटलेले मला, आणि चाललोय आपण गिरनारच्या परिक्रमेला, खाली चाललोय आता. क्या नाम क्या बोलते हैं इसको? खून चूसने वाला. खून चूसने, नेवला. वो बच्चन का डायलॉग है ना एक, नेवला. चलो जाऊया आता. जय गिरनारी. तर 100-200 मीटर पुढे आल्यानंतर आपल्याला हे जे आश्रम दिसते आपल्या मार्गातलं, पहिले सेवादल आश्रम, आनंद गुफा, नंतर आपण पाहतो हे सेवादल आश्रम. परंतु आश्रमात मला हा आहे वाटतं, मला वाटलं बंद आहे का काय. आपण बघूया मध्ये जाऊन इथं आश्रमाची काय व्यवस्था आहे. इथं आल्यावर आपल्याला हे लक्ष्मीनारायण मंदिर आणि इथं देखील राहण्याची व्यवस्था होती. हे बघा, वरतूनच तुम्हाला दाखवतो मी. समोर ते आश्रम दिसते तिथं, आणि सेवादल आश्रम वरती. आता इथूनच आपण खाली जातोय.
आपण थोडं पुढं चालून आल्यानंतर हा असा थोडा मोकळा भाग दिसतो. हा मस्त पॉईंट आहे इथला, कारण की इथं जर वातावरण एकदम स्वच्छ जर असेल ना तर खालून आपण जिथून ट्रेक चालू केला होता जे जुनागड शहर ते एकदम क्लिअर दिसून येतं. पण इथं हवा इतकी जोरात आहे ना, आता जर माझ्याकडे जर माईक नसता तर माझा आवाज अजिबात आला नसता. पण आता माईक एकदम जवळ घेऊन मी बोलतोय. खाली आता आधी एक मंदिर लागेल, ते मंदिर देखील आता मी तुम्हाला दाखवतो. परंतु इथून हा जो पॉईंट आहे ना हा एकदम मस्त आहे. इथं थोडा वेळ नक्कीच व्यतीत करा, थोडी ध्यानधारणा करा. मी देखील इथं ओंकार साधना केली आणि आता चाललोय पुढे. आता थोडंसं वातावरण स्वच्छ झालेलं आहे आणि वातावरण स्वच्छ झाल्यावर खाली दिसणारं दृश्य आपल्याला दिसतंय. आता हे 1 मिनिट मी तुम्हाला अजून खाली जाऊन दाखवतो. पुढे आल्यानंतर आपण जे वरतून पाहिलं होतं गोल घुमट ते जैन मंदिर आपल्याला दिसतं. हे जैन मंदिर आहे संपूर्ण. आणि आता इथून संपूर्ण हा जंगलातून जाणारा मार्ग आहे. काहीतरी कार्यक्रम चालू आहे, मध्ये ढोल ताशांचा आवाज आपल्याला येतोय इथं. आणि चाललोय आपण आता इथून पुढे. जैन मंदिरापासून पुढे आल्यावर आपल्याला हे शेषावन आश्रम दिसतं, गुरु श्री भगवतीदास बापू यांचं. आणि एवढा सुंदर असा जंगलामध्ये हा पसरलेला कचरा पाहून थोडं वाईट वाटतंय. तुम्हाला मी बाहेरूनच आता दाखवतो मी आश्रम. हनुमानधारा आणि कपिल तीर्थ असं देखील इथं बोर्ड लिहिलेलं आहे. काय असं हे संपूर्ण आश्रमाचा परिसर आहे हा. जाऊ आपण आपल्या खाली आता तलेटीकडे. आश्रमापासून जसजसं पुढे जातो ना आपण तसतसा निसर्ग एकदम खुलत जातो आणि संपूर्ण गिरनारचं पसरलेलं जंगल आपल्याला दिसून येतं. म्हणजे चढताना जो मार्ग आपण पाहिला होता ना तो एकदम वेगळा आणि उतरतानाचा मार्ग एकदम वेगळा. त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगेल का खरंच जर तुम्ही गिरनारची यात्रा करत असाल तर चढताना जेव्हा आपण तलेटीवरून जिथून मी सुरुवात केली होती तिथून चढा आणि उतरताना इकडून आपण उतरू शकतात. आणि काही एवढा जंगलाचा मार्ग एवढा नाही आहे. आपण छान अशा पायऱ्या बनलेल्या आणि खूपच घनदाट अरण्यातून पायवाटेतून जायचं आहे असंही काही नाही आहे. आणि बरेच जण जात राहतात, बरेच भाविक आपल्याला जाताना भेटतात. आणि वरतून दिसणारं हे संपूर्ण गिरनार जंगलाचं दृश्य, खाली वाहणारी नदी, हे संपूर्ण दृश्य एकदम अमेझिंग आपल्याला दिसून येतं. त्याच्यामुळं हा मार्ग नक्की घ्या आणि ह्याच मार्गाने आपण आता पुढं चाललेले हे दृश्य पाहत. आता उतरत असताना जवळपास 2000 पायऱ्या 1500 बाकी आहे. ह्या झाडाला बघा तुम्ही कॉईन्स कसे लावून ठेवलेले इथं. आता हे कॉईन्स का लावलेले हे तर मला काही माहीत नाही. तुम्हाला जर माहीत असेल गिरनार पर्वताचा ट्रेक यात्रा तुम्ही ह्या मार्गाने केलेली असेल तर नक्की कमेंट करून सांगा हे कॉईन्स का लावलेले आहे त्या झाडाला. असे काही नवस वगैरे राहतो का काय राहतो त्याच्यामुळं मला माहीत नाही. तुम्हाला माहीत असेल तर नक्कीच कमेंट करा. आता लवकरच खाली उतरून आपण आता मंदिरात जाणार आहे. ॲक्च्युली काय झालं, बराच खाली गेलो मी आणि आता पुन्हा वर येतो आहे. जटाशंकरकडे जाणारा जो मार्ग आहे ना तो इथून आहे आणि खाली जाऊन आता पुन्हा वरती आलो. तर हे बघा हे जटाशंकर तरफ जावानो रास्ता आणि इथून आहे रस्ता. हां चलिए. येस, दगडातून जाणार रस्ता आहे हा. तुम्ही जर उतरत असाल ना तर तुम्हाला रस्ता असा छोटासा बोर्ड लावलेला आहे बघा इथं. हा उतरताना आमचं काही लक्ष गेलं नाही, आम्ही उतरतच गेलो. आता मात्र दगड इथं टोचू राहिले कारण की पायऱ्यांचा मार्ग नाही हा. हा जंगलातून जाणारी पायवाट ही आणि त्याच्यामुळे ते दगड पायाला टोचता इथं. आणि जी वरतून वाहत येणारी नदी ना तीच इथं एकदम जोरात आवाज येतोय. तिथं बरेच भाविक इथं आंघोळ वगैरे करतात.
नाही ते तर हे जटाशंकर मंदिर आणि जटाशंकर मंदिरपासूनच आपण पुढे जातो ते गंगेकडं त्या वरतून जे पाणी येतं तिथं स्नान करण्यासाठी. आता इथून आपण चाललेलो आहे पुन्हा आपण जसं इकडे वळालो होतो त्याच मार्गाला. तर बरेचसे भाविक असे असतात का जे खालून ट्रेक चालू करतात आणि जटाशंकर मंदिरपर्यंत जाऊन परत येतात. जटाशंकर मंदिराचं दर्शन करून आपण आता खाली चाललेलो आहे. आता इथून मध्ये कोणतंही मंदिर नाही, डायरेक्ट आता आपल्याला लागणार आहे ते भवनाथ मंदिर. आणि भवनाथ मंदिराजवळच मी आपल्या ह्या यात्रेचा गिरनार पर्वताच्या ट्रेकचा समारोप देखील तिथंच करतो. तर आता जाऊया आपण तिथंच. पायरीचा मार्ग संपून अशी वाट लागते आता आपल्याला. फायनली पायऱ्या ज्या संपतात त्या जटाशंकर मंदिरापासून थोड्या पुढं आणि अशी वाट ही संपूर्ण गिरनारचं पसरलेलं जंगल आपण पाहतो आणि त्याच्यातूनच जाणारी ही वाट. फायनली हा आला आहे आता शेवटचा पॉईंट आपला, जिथं आपला रोड संपतो. म्हणजे तलहटीवरून आपण सुरुवात केली होती आणि आता आपण जातोय ते भवनाथ मंदिराच्या जवळ. तिथंसुद्धा चेकिंग झालेली होती. प्लॅस्टिक बॉटल्स वगैरे कॅरी करून देत नव्हती ना. आता इथंसुद्धा चेकिंग होती. म्हणजे जर तुम्ही इथून जरी चालू केला तरी इथंसुद्धा तुम्हाला प्लॅस्टिक बॉटल्स वगैरे नेऊ देणार नाही आणि तिकडूनसुद्धा नेऊ देणार नाही. तर जाऊया आपण आता भवनाथ मंदिराचं दर्शन करू. जिथं आपण येतो ना तो येतो रोपवेचा भाग आणि इथूनच आहे बघा हा उड्डाण खटोला. हा रोपवे इथूनच ऑपरेट केला जातो. परंतु आता वरती जेव्हा आपण जसं जात होतो तसं आपण पाहिलं एकदम धुक्याचं आणि कोहऱ्याचं वातावरण होतं. तर रोपवे त्याच्यामुळं बंद आहे आणि तुम्हाला ह्या रोपवेची माहिती इंटरनेटवर सर्व काही उपलब्ध होऊन जाईल. त्याच्यामुळं मी काही जास्त माहिती देत नाही. आता रोपवे सध्या बंद आहे आणि आता आपल्याला इथून जायचं आहे ते भवनाथ मंदिराजवळ. भवनाथ मंदिराचं दर्शन करू आणि मग आपण जाऊ. आता आपल्या व्हिडिओचा एंड करू. संपूर्ण म्हणजे गिरनारची यात्रा आपली भवनाथ मंदिराजवळच संपेल. उड्डाण खटोलाची इथं पार्किंगची देखील सुविधा आहे. तुम्ही जर तुमची गाडी घेऊन येत असाल तर इथं पार्किंग देखील आहे. तर जाऊ आता आपण इथून पुढं. फायनली आपण आलो ह्या चौकात. इथंच आहे बाबा भवनाथ महादेव तथा भृगुदन मंदिर, वस्त्रापथेश्वर महादेव. अशा रीतीने बरोबर 2:50 आपलं संपूर्ण गिरनार पदयात्रा होऊन भवनाथ मंदिराचं दर्शन देखील झालेलं आहे. इथला भृगुकुंड हा देखील आपण पाहिलेला आहे. महाशिवरात्रीचा जो उत्सव होतो तो इथंच होतो. ह्याच कुंडांमध्ये साधूंचं स्नान होतं जे भवनाथ मंदिराजवळचं येते. अशा रीतीने या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण गिरनार पर्वताची माहिती, इथं येण्याबद्दल विषयी, त्याचप्रमाणे इथं राहण्याचं कसं, ट्रेक कसा चालू करायचा, संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला. जरी काही व्हिडिओत काही राहिला असेल तर मी क्षमस्व आहे, त्याच्याबद्दल कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला काही शंका उपस्थित होत असेल, काही प्रश्न उपस्थित होत असेल तर कमेंट करून नक्की विचारा. भवनाथ मंदिराजवळ आपण आता दर्शन करून चाललो आता आपल्या धर्मशाळेकडं. व्हिडिओचं एंड इथंच करतो. व्हिडिओ संपूर्ण पाहून आवडल्यास नक्कीच ही आध्यात्मिक यात्रा जास्तीत जास्त शेअर करा. कारण की गिरनार पर्वत हा काही ट्रेक नसून ती आहे एक आध्यात्मिक सर्वांग सुंदर यात्रा, आपल्या मनशांतीचा शोध घेण्याची यात्रा. हर हर महादेव, जय गिरनारी, अलख निरंजन.